आयुष्याचा क्षणाचाही भरोसा नाही, कारण कधी काय होईल सांगता येत नाही। या व्हिडिओतच बघा, पापणी लवते न लवते तोपर्यंत ही मुलगी 10व्या मजल्यावरून खाली पडली। ही घटना आहे छत्तीसगडच्या रायपूरमधली। ही 9वीत शिकणारी मुलगी तिच्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली होती। संध्याकाळ झाली तरी घरी न परतल्यानं कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली। त्यानंतर समजलं की तिचा 10व्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू झाला। आता तिनं स्वतः उडी मारत आत्महत्या केली आहे की हा घातपात आहे की मग अपघात, याचा पोलीस तपास करतायत। मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली। तसं बघायला गेलं तर चोरी करणं हे काही सोपं काम नाही। शक्कल लढवून एकही पुरावा मागे न सोडता चोर अतिशय बिनचूकपणे सामान चोरी करतो। पण इथे तर शून्य मेहनतीनं आयतं धन हाती मिळालं। आता बघा ना, या व्हिडिओमध्ये दिसणारा हा चोर चार बाजूला नजर फिरवत येतो आणि स्कूटरच्या इथे ठेवलेली गोण उचलून सरळ निघतो। ऐकताना गंमत वाटेल, पण या गोणीमध्ये तब्बल 9 लाख रुपये इतकी रक्कम होती। धन्य तो चोर आणि धन्य ती व्यक्ती ज्यानं स्कूटरमध्ये तब्बल 9 लाख रुपये ठेवले होते। हो, या व्हिडिओत दिसतंय ते अगदी खरं आहे। 9 लाख रुपये या गोणीत ठेवून कोणीतरी ही गोण अशीच उघड्यावर ठेवली आणि चोराचा चांगलाच फायदा झाला। हे 21वं शतक आहे, इथं काहीही होऊ शकतं। हत्या, अपघात, गुंडगिरी यात एवढी प्रचंड वाढ झाली आहे की लोकांना पोलिसांचा धाकच राहिला नाहीये। अशीच एक घटना घडली आहे उत्तर प्रदेशमधील मथुरा जिल्ह्यात। मथुरा जिल्ह्यातील सातोहा गावामध्ये किरकोळ वादानंतर गुंडांनी एका घरात घुसून गोळ्या झाडल्या आणि दगडफेक केली। या घटनेनंतर परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पीडित व्यक्तींनी गुंडांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। चुकीच्या लेनमधून गाडी चालवली किंवा भरधाव वेगात गाडी चालवल्यानं बऱ्याचदा अपघात होता। पण इथे तर चूक नसताना जीव गमवावा लागलाय। हे दृश्य आहेत बेंगळुरूच्या हनुमंत नगरमधली। या दृश्यामध्ये एक बस पुढे तर एक बस मागे चालते आणि या दोन बसच्या मध्ये एक रिक्षा दिसते। तीनही गाड्या अगदी सरळ रेषेत व्यवस्थित चालल्या होत्या। त्यातच पुढच्या बसनं अचानक ब्रेक मारला आणि त्यामुळे रिक्षा आणि रिक्षेमागची बस या दोन्ही गाड्यांना अर्जंट ब्रेक मारावा लागला आणि यात दोन बसमध्ये ही रिक्षा अडकली आणि दबली। या अपघातामध्ये रिक्षा चालक आणि प्रवासी या दोघांचाही मृत्यू झाला। ही दृश्य तामिळनाडूच्या कोइंबतूर मधली। रात्रीची वेळ असल्यानं सगळेजण झोपले होते आणि याचाच फायदा घेत रात्रीच्या अंधारात बिबट्यानं डाव साधला। या दृश्यामध्ये दिसणाऱ्या घराबाहेर शेळ्या मेंढ्या या बांधलेल्या होत्या आणि घराबाहेर कुणीच नव्हतं आणि सर्वत्र काळोख होता। योग्य वेळ बघून हा बिबट्या दबक्या पावलांनी आला, या घराच्या अंगणात शिरला आणि बांधलेल्या शेळ्या मेंढ्यांवर या बिबट्यानं हल्ला केला। रात्रीची वेळ असल्यानं या शेळ्या मेंढ्यांना कुणीच वाचवूही शकलं नाही। दे दनादन असा काहीसा जोश या दृश्यांमध्ये दिसणाऱ्यांचा आहे। ही दृश्य आहेत उत्तराखंडच्या देहराडूनमधली। उत्तराखंडच्या थंडीमध्ये वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय। दोन गटांमध्ये हॉटेल बाहेर वाहन पार्क करण्याच्या वादातून हाणामारी झाली। हॉटेलमध्ये जेवणावर ताव मारायचं सोडून या मंडळींनी आपला हात साफ करण्याची संधी लुटली। एवढ्या घोळक्यात नक्की कोण कुणाला मारतंय हे सांगणं सुद्धा कठीण आहे। पण अशा स्थितीत सुद्धा एक व्यक्ती आरामात गाडीतून उतरला तर त्याच्या मागून येत आणखी 6 जणांनी हाणामारीत उडी टाकली। अशी धडाकेबाज हाणामारी तशी काही नवीन नाहीये।
कल्पना करा, रात्रीची वेळ आहे, घरातील सगळे कामावरून परतलेत, त्यांचं रुटीन सुरू आहे आणि अचानक घर हादरायला लागलं. काय होईल? अंगाचा थरकाप उडेल की नाही असाच काहीसा प्रकार या व्हिडिओमध्ये दिसतोय. ही दृश्य आहेत ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड मधली. टाउन्स हिल परिसरात अचानक भूकंपाचे धक्के जाणवले आणि याची चाहूल लागली घरातल्या सर्वात जबाबदार व्यक्ती असणाऱ्या श्वानाला. 4.4 रिश्टर स्केलचा हा भूकंप होता आणि त्यामुळे संपूर्ण घर हादरलं. घरातील सर्व लोक भीतीनं घाबरून बाहेर पडले. सुदैवाने यात कसलीही जीवितहानी झालेली नाही. देव अशानं पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, हे गाणं आपण सर्वांनीच ऐकलंय. घरादारात चोरी होऊ नये म्हणून सगळेच जण देवाला साकडं घालत असतात, पण हे चोर तर देवालाही घाबरत नाहीयेत. हे दृश्य आहेत बेळगावच्या गणेश मंदिरातली. बेळगावच्या भाग्यनगर 9वा क्रॉस मधल्या गणेश मंदिरातील घंटा दोघांनी चोरून नेली आहे. आता या चोरीमुळे चोरांना देवाचीही भीती नाही का असा प्रश्न उपस्थित झालाय. बेळगाव परिसरात चोरीच्या घटनांमध्ये सध्या वाढ होते आणि त्यामुळे रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवून चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली. मंदिरामध्ये आपण देवाचं दर्शन घ्यायला जातो, पण इथं तर मंदिर पहाडीवर गेल्यावर गावातील नागरिकांना देवळातील देवाआधी जंगलातील जनावराचं दर्शन होतं. हे दृश्य आहे चपराड पहाडीवरील मंदिराजवळचे. लाखांदूर तालुक्यातील सोनी चपराड पहाडीवर असलेलं हे देवीचं प्रसिद्ध मंदिर. रात्रीच्या वेळी या मंदिरात जाऊन बिबट्यानं कुत्र्याची शिकार केली. या घटनेनं देवळातल्या पुजाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय आणि त्यामुळे या बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी वन विभागाकडे केली जाते. टोळक्यांचा धुमाकूळ काही संपेना. जीवाची पर्वा न करता एकमेकांना धुणारी ही टवाळखोर पोरं. यवतमाळ मधली ही मुलं आहेत. यांनी आधी मुलाला पळवून मारण्याचा प्रयत्न केला, पण तो मुलगा हातातून निसटल्यानं शेवटी राग निर्जीव दुचाकीवर काढण्याची वेळ त्यांच्यावर आली. 2 गटातील ही लढाई नकळत गँग वॉरचं रूप घेते. हल्ला करणाऱ्या टोळीनं काही दिवसांपूर्वी युवकावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यात साक्षीदार असणाऱ्यांनाच टार्गेट केलं जात असल्याची चर्चा होती आणि म्हणून अशा टवाळखोरांना वेळीच आवर घालणं योग्य असतं.